काय मग सोमचं लवकर लग्न होणार, बँजो वाजणार. चला मुलाने मुलींच्या घरात हार घाला, आता चमन करा, मम म्हणा, मम माझ्या पाया पडा. अरे ते सगळं ठीक आहे, पण लाडू कुठे आहेत? लाडू सोहम. आई आणतील येताना. हा. ऐश्वर्या मॅडम, तुम्ही आता ताराला सुद्धा बाळ लावण्याची पावडर देणार का अमृता वहिनीसारखं? म्हणजे हे लग्न जर झालं या घरात पाळणं आणणार. मॉम मॉम मॉम, काय न्यूज मस्त आहे. लाडू कुठे आहेत? मॉम काय झालं? भैरवी वसे हे नाव माझ्या घरात परत काढायचं नाही. काय? सोहमचं स्थळ घेऊन गेले होते ना मी, तिच्या तारासाठी. तिने चक्क नकार दिला, पण मला हे नातं मान्य नाही. आणि फक्त नकार नाही दिला, तिने माझा अपमान केला. जे भक्कमपणे निर्णय घेतले ते मी कोण कुठल्या तिलोत्तमा मेंढरासाठी का बदलू? आमच्या इतक्या वर्षांच्या मैत्रीचा अपमान केला तिनं. सोहम, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी, पण ताराला तुला विसरावं लागेल. मला हे लग्न मान्य नाही सोहम. तारा आपल्या घरची सून नाही होऊ शकत आता. आय एम सो सॉरी. भैरवीचे आणि या घरचे संबंध कायमचे तुटलेत. आणि वजे परिवारासाठी माझ्या घराचे दरवाजे बंद. इज दॅट क्लिअर? मॉम, सोहम, काय झालं? हा, काय झालंय सांगशील का मला? दादा, असं कसं होऊ शकतं? काय झालंय पण सोहम? अरे मला सांग तरी आधी काय झालं ते. असं का करतोस अरे? सारंग सर, मी सांगते. शांत शांत. अरे पण वाद आई आणि भैरवीजी मध्ये झालेत ना. सोहम आणि ताराची काय चूक आहे? एकमेकांना प्रेम करतात, ते आयुष्य काढायचे त्यांना. हे बघ सोहम, अरे तडकाफडकीमध्ये निर्णय घेतला असेल आईने तिथे, जे काही घडलं ना त्यावरून. आईशी बोलतो मी एकदा, आता शांत झाली असेल ती. ऐक माझं सोहम, काही झालेलं नाही, मी बोलतो आईशी एकदा. शांत हो तू, शांत हो आधी, शांत हो. मी बोलतो आईशी. आई, मला जरा बोलायचं आहे तुझ्याशी. मला कोणाशीच काहीच बोलायचं नाहीये, कुठल्याच विषयावर. मी
आई आपण सोहमला सोहम बद्दल मला अजिबातच बोलायचं नाहीये. त्याच्याबद्दल मला जे काही बोलायचं होतं ते मी बोलले. माय डिसिजन इज फायनल. पण तुमच्या दोघींच्या वादामध्ये त्यांचा काय दोष आहे? नाही ना, नसेल दोष त्यांचा, मी कुठे काय म्हणते. पण ज्या गोष्टी तुझ्याबरोबर घडल्या त्याच गोष्टी सोहम बरोबर घडू नयेत असं मला तरी वाटतंय. आई इथं माझ्याकडं. आई, माझ्या वेळेची परिस्थिती वेगळी होती. मला सांग तारा, तुला या घरासाठी योग्य मुलगी वाटते ना? भैरवीचं काय? नकार तिने दिलाय, मी नाही. मग काय करूया आपण? सोहमचं दुसऱ्या मुलीसोबत लग्न लावून देऊयात. विश्वंभर ठाकूरला ओळखण्यात चूक केलीस तू, परत चूक करायची आहे का? काय नाही, हे बघ आई, मला असं म्हणायचं नव्हतं. मग अगं आपण चुकतोय, चुका होतात आपल्याकडून, माणसं ओळखायला आपण चुकतो. मला ठाऊक होतं रे. कधी ना कधीतरी ही गोष्ट तुम्ही मला ऐकून दाखवणार. चुकले मी, नाही ओळखू शकले मी त्या विश्वंभर ठाकूरला, नाही ओळखू शकले त्याच्या लेकीला कियाराला, आणि ठरवलं माझ्याच मुलाचं लग्न ठरवलं त्यांच्याबरोबर. चुकले. पण मला असं वाटलं होतं की भैरवी बसे माझी सख्खी मैत्रीण आहे, इतक्या वर्षांची मैत्री आमची, म्हणून गेले ना आपल्या सोहमसाठी नाक घासत तिच्या समोर भीक मागायला. पण काय झालं, तिने अपमान केला माझा. तेव्हा माझे डोळे उघडले. मला कळलं पुन्हा एकदा मी माणसं ओळखायला चुकले. पण आता नाही, आता मी नाही चुकायचे. त्या अहंकारी बाईची मुलगी माझ्या घरात सून म्हणून येणार नाही. आई, तू फक्त भैरवीजी आणि तुझा विचार करतेयस, आपण सोहमचा विचार करायला हवा. मला सांग, एक मिनिट, तारा तुझ्याशी काय वाईट वागली का? माझं ठरलंय की माझ्या घरात जी सून येईल ती माझ्या मनाविरुद्धच आणायची. असं ठरलंय तुमचं? मी तुला सांगून ठेवते, तारा माझ्या घरची सून होणार नाही. भैरवी वसई आणि आपले संबंध कायमचे तुटलेत. इज दॅट क्लिअर? अगं मम्मा, तू या काल आलेल्या लोकांसाठी तुझं आणि तिलोत्तमा आंटीचं वर्षानुवर्ष असलेलं नातं तोडून टाकलं. ते स्वतःहून आल्या होत्या घरी ते तुझ्याशी बोलायला. आणि तू कसं विसरलीस ग? त्यांनी कायम आपली मदत केली आहे, त्या कायम आपल्या सोबत आहे. उपकार नाही केले हा तिने, मैत्रीच्या नात्याने केलंय जे काय केलंय ते. कळलं ना? आणि हो, मला हे मैत्रीची नाती भीती याच्यापेक्षा जास्त महत्वाचं ना माझ्या पोटच्या पोरीचं करिअर वाटतं. आणि इतकी नाती जपायची मला हौस असते ना, तर आज तुझा बाप या घरात दिसला असता. दिसतोय का कुठे? आहे नाही ना? मग समजून घे तारा की तुझ्या मम्माला नक्की काय हवंय. आणि हे असली नातीभीती जपण्यापेक्षा मला तुझं गायिका तारा वझे म्हणून अस्तित्व जास्त महत्वाचं वाटतं. कळलं? आणि जर हेच अस्तित्व तूही जपलंस नीट, तर उद्या त्या तिलोत्तमा मेंदळेपेक्षा कितीतरी पटीने श्रीमंत होशील तू. आणि हो, मात्रे पण तसे कमी नाहीयेत. कळलं ना? पण माझ्या प्रेमाचं काय मम्मा, माझ्या इमोशनचं काय? या सगळ्या गोष्टींपेक्षा तुला माझं करिअर आणि पैसा महत्वाचा वाटतोय आता. तारा, तारा, मला पुन्हा पुन्हा तेच बोलायला लावू नकोस. प्रश्न फक्त पैशाचा नाहीये तारा, आपले हात कुठल्या दगडाखाली आहे तुला माहिती आहे ना? नाही कळत आहे का तुला? तारा, आज जर तुझ्या आणि सावलीच्या आवाजाचं सिक्रेट जगासमोर आलं ना, तर आपल्यावर काय वेळ येऊ शकते याचा कधी विचार केलायस? अगं, जी उद्याची वेळ येईल आपल्या दोघींवर तुला कळत कसा नाहीये? तुला तुझ्या नावापुढे, तू उभं केलेल्या या विश्वापुढे काहीच दिसत नाहीये ग मम्मा. तुला तुझ्या मुलीची काहीच पडलेली नाहीये. नाही पडली आहे, नाही पडली आहे तसा समज हवं तर. कळलं? आणि हे
रडणं बिडणं जे काय ना ते घे करून एकदाच. रड किती हवाय तितका, पण माझा निर्णय बदलणार नाहीये. त्या सोहमला विसरून जायचं. कळलं? विसरायचं कायमचं. हॅलो सोहम, काय रे तुझ्या झोपेला चकवा लागला का काय? डोळे बंद करून. मी ऐकलंय तुझी आई माझ्या भावी सासूकडे गेली होती. पिंकू शेट, तुला माहिती आहे ना माझं तारावर प्रेम आहे आणि ताराचं पण माझ्यावर प्रेम आहे. तरी तू हे लग्न का करतोयस? हे बघ कसं आहे सोहम, जोपर्यंत जाल्यामध्ये मासली गावत नाही ना तोपर्यंत ती आपली नसते. आणि प्रेम काय अरे अशा वयात आहे ना 100 वेळा होते. कसं आहे, 2 पोकळ बाबूचे फटकं पडले ना तर माणूस आहे ना बरोबर जागेवर येते. आणि महत्वाचं म्हणजे उद्या आमची हालत आहे आणि अख्ख्या जगाला माहिती आहे आमची हालत कशी असते ती. त्यासाठी जेवायला नक्की येवाचा आणि येताना पिवलं कपडा घालून या का. कसं आहे, तू आलास नाही ना तर मजा येणार नाही ना. बरोबर ना? वाट बघते तुझी मी. चल ठेवते. बाय. मी ताराशिवाय जगूच शकत नाही. तिच्याशिवाय माझ्या आयुष्याला काही अर्थच नाही. काय करू मी तिच्याशिवाय जगून? हे काय करतेस? सकाळी पक्ष्यांना तहान लागते ना म्हणून पाणी ठेवलंय. चिमण्या सुद्धा पाण्यात खेळतात. मग सकाळी ठेवायचं होतं ना. आपल्याला आवरायला कधी कधी उशीर होतो आणि जर खूप उशीर झाला तर त्यांना पाणी कोण देणार? त्यांना तहान लागलेली असते. काय झालं? नाही काय नाही, ते सोहमच्या बाबतीत आई ऐकून घ्यायला तयार नाही. काय करायचं कळत नाहीये मला. विठुराया सगळं सांभाळून घेईल. हॅलो सावली, अगं तुला अजून कसं पटत नाही की सारंगच्या जीवाला धोका आहे म्हणून? काय काम आहे तुमचं? काम एक आहे पण फार नाही का. म्हणजे हा, तू सारंग पासून लांब राहायचं. तू त्याच्या जवळ जायचं नाहीस, त्याच्यासोबत फिरायचं नाहीस. आणि तू सारंगच्या जेवढ्या जवळ जाशील तेवढा त्याच्या जीवाला धोका वाढेल, नाही का? हे बघा, कोणी काय करायचं कसं जगायचं हे तुम्ही नका शिकू. कोणी त्रास देते का ग? वीणाबाई, अगं चुकून सुद्धा सारंगकडे फोन देऊ नकोस, नाहीतर गडबड होईल. मी बघते, तुम्ही काळजी करू नका. हे बघ, असल्या धमक्या मला नको देऊस. किती काही झालं तरी मी सारंग सरांना एकटं सोडणार नाही. मग तुझ्या सारंगला मी पण सोडणार नाही. हे काय सावली, हे काय मला पटलं नाही. यार तू चिटिंग केलीस. आताच तर तू काय बोललीस, मी सारंग सरांना सोडून कुठेही जाणार नाही. माझं त्या सारंगला एकटं सोडून तू कशी काय पुढे आलीस? तुला कसं कळलं?
अरे मी तुमच्या आसपासच आहे. तुला पुरावा देऊ का? हा, हे बघा. एक, दोन, तीन. काय होणार सांग? हा, वाचव तुझ्या सारंगला. दगड कोणी फेकला? वाज जा, मी बघतो. सगळे असतील कोणीतरी. कोण आहे रे तिकडे? आज जा सावली. ए सावली, तू आता मला सिरियसली घेशील ना? तू त्या सारंग बरोबर जेवढी जवळ राहशील ना, तेवढीच संकट त्याच्यावर येतील. आणि त्या सारंगला सांग, मला शोधू नको म्हणावं. मी कधीच गायब झालोय. मला तिथे नको शोधू. मी तो आहे जो तुझ्या सारंगच्या जीवावर उठलोय. तुला नेमकं काय हवंय? काय माहिती कोण होतं. लहान पोरं पण ना काय खेळ खेळतील ना काही सांगता येत नाही. चल आज चल. झालंय ना तुझं? मग चला येते मी. ये लवकर ये. सावली, भाऊजी, वाव! दारुगड. भाऊजी दार उघडा, आम्ही आलोय. हो मरे, मी आणि सावली वहिनी आलोय. काय करू जगून मी? ताराशिवाय जगायचं नाही, मला नाही जमणार. भाऊजी, दार का उघडत नाहीये? भाऊजी, सोहम, उत्तर का देत नाहीयेत? काही बरं वाईट करून घेत नसतील ना? तुम्ही सारंग सरांना बोलवा ना. आलो. भाऊजी दार उघडा, आम्ही आलोय. भाऊजी तुम्ही आत आहात ना? भाऊजी, सारंग दादा, हा. सोहमच्या रूमच्या दरवाजा घरी बसून ठोकतोय आम्ही. तो उघडत नाहीये. काय? चल. सावली थांब. सोहम, सोहम, सोहम. घरापासून दार उघडत नाहीयेत.